सबस्क्राईब नक्की करा. गोरख का परत असं करावं? गोरक्षनाथ बोलतात, महाराज आपल्यासारख्या संन्याशाला काय गरज आहे सोन्याची? मच्छिंद्रनाथ बोलतात, गोरख संन्याशाला सुद्धा कलियुगामध्ये आश्रम वगैरे जर बांधला तर संन्याशाचं सुद्धा पैशाशिवाय भागणार नाही. खरंय का? जगद्गुरु तुकोबारा बोलतात, ऐका. नाही त्या सुटाली भस्मदंड छाया तरुवरा नाही त्या सुटाली नाही त्या सुटाली संसाराचा सर्वस्व त्याग केलाय, अंगाला भस्म धारण केलंय, कुठेतरी गुहेमध्ये एखाद्या वृक्षाखाली मोकळे पडले, त्यांना सुद्धा द्रव्याचा लोभ सुटला नाही. द्रव्याचा त्याग करणे एवढं सोपं नाही बुवा. फुले भगवानाचे बुवा एवढं सोपं नाही. पण संतांचं लक्षण करत असताना बाई हे लक्षण हे आहे, देता काही चिन्ह भीती, पण का घेत नाही त्याचं उत्तर निळोबारा बोलतात. संत उदासीन चित्ती, जे चित्तामध्ये उदास असतात ते संत. भक्त ऐसे जाना जे दे उदास, भक्त ऐसे जाना जे दे उदास, भक्त ऐसे जाना जे दे उदास, भक्त ऐसे जाना जे दे उदास. गेले आशा पाशल वारोने, गेले आशा पाशल वारोने विषय तो जाता. दादा नारायण विषय तो जाता. दादा नारायण गेले आशा पाशल वारोने, गेले आशा पाशल वारोने विषय तो जाता. दादा नारायण विषय तो जाता. दादा नारायण भक्त ऐसे जाना जिही उदास, देता काही चिन्ह घेती, संत उदासीन चित्ती. चित्तामध्ये उदास असतात म्हणून ते काहीच घेत नाहीत. पण उदास का असतात? उदास का होतात? उदास होण्याची दोन कारण आहेत. एक वर्ग विकाराने उदास होणारा आहे आणि एक वर्ग विचाराने उदास होणारा आहे. विकाराने उदास होणारा वर्ग आणि विचाराने उदास होणारा वर्ग, दोन्ही दिसती सारिकी, पण वर्म जाणे तो. दोन्ही दिसण्यामध्ये सारखी दिसतील, पण दोन्हीच्या अंतःकरणातलं वर्म जाणणारे मात्र संत पारखी असतात. एक विकाराने उदास होणारा वर्ग,
एखाद्या वेळेला शरीर आला, शरीराचं भोगात्मक प्रारब्ध कोणाचं कोण्या प्रकारचं असेल, कशा प्रकारचं असेल सांगता येत नाही. एखादा आजार झाला, शारीरिक आजार झाला आणि करता करता घरचे बरे दिवस आहेत, मुलं मुली सुना नातू अगदी चांगले स्वभावाचे आहेत, बऱ्यापैकी आहेत, सेवा करणारे आहेत. करता करता मुंबईपर्यंत नेण्यात आलं आणि मुंबईपर्यंत नेऊन डॉक्टरने सांगितलं आता याला इलाज नाही, आपण घरी घेऊन जा. घरी घेऊन आले. ती व्यक्ती चांगली शहाणी होती. लक्षात आलं त्यांच्या, ज्या अर्थी मला तिथून इथे आणलंय आणि ज्या अर्थी मला नातेवाईक भेटण्यासाठी येतात त्या अर्थी मला नक्की तोच आजार असला पाहिजे. कोणता? बोला की. नक्की कॅन्सर असला पाहिजे. मनामध्ये उदासीनता निर्माण झाली. लोक ये जा करू लागले, भेटू लागले, येऊ लागले, जाऊ लागले, असं बोलण्यामध्ये लक्ष लागे ना. करता करता उन्हाळ्याचे दिवस संपत आले, पावसाळ्याचे दिवस जवळ येऊ लागले. मुलं विचारू लागली, दादा कोणत्या नंबरामध्ये सोयाबीन, कोणत्या नंबरामध्ये कापूस, कोणत्या नंबरामध्ये मूग, कोणत्या नंबरामध्ये काय करायचंय. नातेवाईक बसले होते बैठकीमध्ये. दादा म्हणतात, रामा आता सोयाबीन तुमची, कापूस तुमचा, नंबर तुमचा, संसार तुमचा. आता मला नका विचारू. नातेवाईक बोलतात, दादा मुलं आज्ञाधारक आहेत, विचारतायत तुम्हाला, असं का बोलतायत. काका नाहीतरी सांगा आता माझं काय राहिलंय. हे बोलणं उदासीनपणाचं आहे. हे बोलणं उदासीनपणाचं आहे. पण सज्जनांनो ऐका, ही उदासीनता विचाराने प्राप्त झालेली नाही, विकाराने प्राप्त झालेली आहे. विठाला उदासीनता महत्वाची आहे, पण ती विचाराने प्राप्त झालेली असली पाहिजे. विचारापासून बोध होतो. विचारा जायते बोध. विचारापासून बोध होतो अर्थात ज्ञान होतं. ते ज्ञान दोन प्रकारचं आहे. विचारापासून होणार ज्ञान दोन प्रकारचं आहे. एक असंबंधित ज्ञान आणि एक मिथ्या ज्ञान. असंबंधित ज्ञान याचा आणि माझा काहीही संबंध नाही, हे ज्ञान विचारापासून होतं. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईन या. कोणाचा कोणाशी नगडे संबंध, काहीही कोणाचा संबंध नाही. हे जे ज्ञान आहे ना, या देहाचा आणि माझा काही संबंध नाही. देहाचा आणि माझा संबंध कोणता आहे ऐका. जिहतव पाचाची झाली, हे कर्माचा गुणी गुंफले. भव तसे चाकी सुधरी जन्म मृत्यूच्या. हे कळा नळाचा कुंडी घातली लोण्याची उंडी. माशी पाक बाकडी तवही तरे. हे विपाय आगी पडे तरी भस्मोनी उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. या चुकी दुही काजा तरी होय कृमेचा पुंजा. हा परिणाम कपिध्वजा कश्मलुगा या देहाची ही दशा. आणि हेच आत्मा तो हेच ऐसा. पै नित्य सिद्ध अपैसा. अनादिपणे आत्म्याचा आणि देहाचा मी आत्मस्वरूप आहे. देहाचा आणि आत्मस्वरूपाचा काहीही संबंध नाही. त्याला म्हणायचं विचाराने प्राप्त झालेलं हे ज्ञान आणि या ज्ञानापासून असंबंधी प्राप्त झालेलं ज्ञान. वस्तू खोटी आहे कळालं, वस्तू खोटी आहे असं कळलं की माणूस उदास होतो. संसाराचा खोटेपणा कळतो का? संसाराचा खोटेपणा नाही कळत. तो खोटेपणा कळाला तर संतच. जोपर्यंत कळत नाही आपल्याला संसाराचा खोटेपणा कळत नाही,
म्हणून तर आपण संत नाही, म्हणून तर आपण असंत आहोत, संत नाही. पण संतपणा जर कळाला, काय खोटेपणा जर कळाला, तर संतत्व प्राप्त होतं. वस्तू खोटी आहे. आपण उदाहरण ऐकून असाल, गावामध्ये एक भिकारी भीक मागण्यासाठी आलेला आहे. भीक मागत असताना एका मोठ्या वाड्यामध्ये गेला भीक मागण्यासाठी. त्या आईसाहेबांनी भिक्षा घातली, तो वाड्याच्या बाहेर पडला. त्या वाड्यातील काही लहान मुलं बाहेर रस्त्यावर खेळत होती. ती पैशाशी खेळत होती. पूर्वीचा काल तो, ती चांदीची रोकड. त्या मुलांच्या हातामध्ये 4-2 पैसे दिसले. पैशाशी खेळतायत. कोण रस्त्यावर ये जा जरा कमी आहे. भिकारी विचार करतो, या मुलांच्या हातातला एकाचा रोकडा जर मिळाला तर कामच झालं. पण कसा मिळवता येईल? चॉकलेट दिल्या 4-2 तर एखाद्या वेळेला नादी लावली तर उचलून घेऊ. ते देणार नाहीत पण उचलून घेऊ, अशा विचारामध्ये आहे. त्या श्रीमंताचा एक मुलगा बाहेरून आला काही कामानिमित्त आणि आतमध्ये गेला, वाड्यामध्ये गेला. वाड्यातून काम करून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याचं लक्ष गेलं भिकाऱ्याकडे. भिकारी एका रस्त्यावर एका बाजूला उभा आहे, पण त्याचं लक्ष पैशाकडे. बाळ्याला तर कळत नाही, बाळ्या 4-2 मित्रांना घेऊन खेळतोय. त्या रामाने आवाज दिला, आई काय रे रामा, तो बाळ्या पैशाशी खेळतोय, जर लक्ष कर. कशाला दिलेत त्याला पैसे? दुसरं काही द्यायचं नाही खेळायला. आई आतूनच म्हणजे, रामा अरे तो रुपया मीच दिलाय पण तो खोटा आहे. रामाने ऐकलं, रामा निघून गेला. भिकारी का थांबला? भिकाऱ्याने ऐकलं पण भिकारी निघून गेला. म्हणाला, रे 5 मिनिट गेले ना, 2 घर मागणं झाली असती ना. वस्तू खोटी आहे असं कळल्यानंतर माणूस उदास होतो. संसारातील उदाहरण आहे. संत या देहाचा खोटेपणा संतांना कळालेला असतो आणि म्हणून संत या देहाबद्दल उदास असतात. देहाधी काय खरा, काय खरा म्हणजे अगोदर देहच खोटा, वस्तू खोटी आहे कळाल्यानंतर उदास होतात. म्हणून श्री संत निळोबारा बोलतात, संत उदासीन चित्ती. ज्यांना देहाचं मिथ्यात्व कळालेलं असतं ते संत देहावर उदास होतात. मग देहावर जे उदास होतात ते मानाची आणि धनाची अपेक्षा करतील. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
शेवटी म्हणजे देता काही चिन्ह घेती संत उदासीन चित्ती. अभंगाच्या प्रथम चरणाचा विचार करण्यामध्ये आपला बराचसा वेळ गेला आहे. संत चित्तामध्ये उदास असतात म्हणून त्यांना काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या चरणात आहे. काय काय आवडत नाही? त्रैलोकीचा मान नावडी, त्रैलोकीचा धन नावडी, मग काय आवडी नावडी तया देवावीन, देवावीन मान धन नावडी. त्याचं उत्तर असेल फक्त देवच आवडी. सर्व संगी विचारा तुझे कलावर, तुझे कलावर, तुझे कलावर. बाकी काहीच आवडत नाही. तू एकला आवडसी. सर्व संगी बाकी काय काय आवडत नाही? मान धन नावडी. चला, त्रैलोकीचा मान नावडी. खरं काय आहे संतांचं आणि आपलं? जरा विचार केला तर आपली उंची, आपली खोली, त्यांची उंची जरा मोजून घ्या. संतांची उंची मोजा आणि आपण आपला विचार करा, आपल्या मनाला विचारा. आरोप नाही करत कोणावर, पण हरिभक्ती परायण मंडळी म्हणणारी माणसं सुद्धा बोलतात, बाबा या वेळेला 50 लाख काढूनच ठेवलेत. आता कशाला? ग्रामपंचायतीसाठी. राम राम राम. काय मनाला सांगा, किती मनाची अपेक्षा, किती अपेक्षा. पण मला हे सांगा, 50 लाख खर्च केल्याने तो मान मिळेलच नाही सांगता येत. पण ती अपेक्षा आहे मनाची. मानासाठी सर्व चालू आहे. हे सगळं उलटा पालता मानासाठी आहे. पण लोकांनी मानावं अशी अपेक्षा नका करू भाऊ. लोकांनी मानावं अशी अपेक्षा करू नका. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, ऐसा हा लौकिक कदारा कबीना पतित पावना देवराया. आमच्यासाठी बुवा मंडळी दररोज हे गाव ते गाव ते गाव ते गाव फिरणारी मंडळी. उद्या आमच्या नातेवाईकाचं लग्न नाही. रात्रीच सांगून आलो घरच्यांना, आमच्याकडे चिंतेची गाडी जाणार आहे, तुम्ही तेवढं करा. बरोबर. त्यांचा फोन आला, उद्या इतक्या वाजता लग्न नाही. हात जोडले. एक सभासद असेल कोणी आमच्या घरातील. हा मला माहित आहे, नाही सवड व्हायची तुम्हाला. मोठे झाले तुम्ही, संस्थानिक झाले तुम्ही. आता काही मला बुवा इलाज नाही करा. भेटीशी न जाता म्हणती हा निष्ठूर, भेटीशी न जाता म्हणती हा निष्ठूर. येता जाता घर पुरविले,
लोकांचं सांगतोय मी, तुकोबाराय सांगतात म्हणून मी त्याचा अनुवाद करतोय. तुकोबाराय बोलतात, एक ऐका, एखाद्याला जर तुटकं मुटकं वैराग्य झालं आणि त्याने जर विचार केला, नाहीतरी आता 10-5 वर्ष आळंदीत गेलेत ना, लग्नच नाही करायचं. उत्तरेश्वरच नाही बरोबर. आमच्या बरोबर जी मुलं होती का बाप्पा, 1975 ते 81 पर्यंत आळंदीला, त्यातली 5-6 मुलांनी लग्नच नाही केली. काही काय म्हणतात, अरे तुला माहिती नाही कशाला करण, लग्न करण्याची त्याची पात्रताच नाही. तर लक्षात आलंय का आपल्या, न करिता झाला लग्न कर जाता म्हणते हा माताला, न करिता झाला नपुंसक. हा समाज आहे, समाज. एक ऐका आता, तुका म्हणे आता एका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. या जनाने मानावं अशी अपेक्षा करू नका, यांचा त्याग करा आणि भक्ती करा. जनमानाच्या नादी लागू नका. जनाने मानण्यापेक्षा देवाने मानावं, जनाने मानण्यापेक्षा देवाने मानावं. पण सज्जनांनो ऐका, देवाने मानण्यापेक्षा संतांनी मानावं. देव मानेल यात मोठेपणा नाही. जनाचा विचार तर सोडून द्या, पण जनापेक्षा देव बरा, पण देवापेक्षा ही संतांनी मानावं. काही देव मान्य झाले पण संत मान्य झाले नाहीत. उदाहरण आपल्या कानावर असेल, मी दिग्दर्शन करेन. प्रभू रामचंद्र लंकेवर स्वारी करण्यासाठी गेले. विभीषण महाराज रावणाचा त्याग केला आणि प्रभू रामचंद्रांना शरण आले. प्रभू रामचंद्रांना शरण आल्यानंतर विभीषणाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने प्रभू रामचंद्रांचा विजय लंकेवर मिळवित आला. लंकेचं राज्य प्राप्त झालं, रावणाला मारलं. प्रभू विभीषणासह वानरासह अयोध्येला आले. राम राज्याभिषेक झाला आणि कार्यक्रम उरकल्यानंतर आता राम राजे झालेत. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. प्रल्हादराव, आभार प्रदर्शन का ऋणी आहे या वानरांचा मी, या वानरांचा मी ऋणी आहे. या वानरांच्या भोजनाची व्यवस्था मी करू शकलो नाही, राहण्याची व्यवस्था मी करू शकलो नाही. यांनी झाडाचा पाला खाल्ला आणि मला सहकार्य केलं. धन्य आहे ते वानर. राणीच्या पाले खैरा नेवाने कविते लंकेश्वरा. धन्य आहेत ते वानर, धन्य आहेत वानर. सर्वांनी टाळ्याच वाजवल्या. वा, वानरांना धन्यता दिली. वा, मोठी माणसं ही मोठ्या मनाची असतात आणि मोठ्या माणसांचं लक्ष तळागाळातील लोकांकडे असतं. ज्यांचं लक्ष तळागाळातील लोकांकडे असतं ती खरी मानाने मोठी असतात. पण ज्यांचं फक्त लक्ष नाही, ज्यांचं बोलणं तळागाळाच्या लोकांसाठी असतं आणि कृती मात्र वेगळीच असते, ती बोलता बोलता आणखी आता नको फुटायला. वा, प्रभू बोले, पुढे बोलतायत प्रभू. धन्य आहे तो विभीषण, धन्य आहे तो विभीषण. खरं तर विभीषणाचं नाव संतांच्या यादीमध्ये घेण्यासाठी हरकतच नाही. कोण विधान करत आहे? प्रभू रामचंद्र बोलतात, विभीषणाचं नाव संतांच्या यादीमध्ये घेण्यासाठी हरकतच नाही. घ्या, संतांच्या यादीमध्ये विभीषणाचं नाव घ्या. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, जालभ्यान. विभीषणाचं नाव संतांच्या यादीत एवढं लवकर, एवढं लवकर? तुकोबाराय उठून उभे राहिले. तुकोबाराय उठून उभे राहिले. प्रभू बोला महाराज, विभीषणाला तुम्ही संत म्हणताय? हो म्हणा तुम्ही, आम्ही नाही म्हणणार. आम्हाला मान्य नाही, विभीषणाला संत म्हणणं आम्हाला मान्य नाही. प्रभू बोलता तुकोबाराय, मी बोलतो मी प्रभू. हा तुम्ही बोलत असाल तुम्ही समर्थ,
भयादस्याग्निस्तपती भयात्तपती सूर्य भयातींद्रश्च वायुश्च मृत्यू धावती पंचम. आपण समर्थ असाल. भगवान प्रभू रामचंद्र बोलतात, तुकोबराय मी बोलतो, माझी आज्ञा आहे. तुकोबराय बोलतात, महाप्रभू आपण समर्थ असाल पण आम्ही त्याला संत म्हणणार नाही आणि संत मानत नाही म्हणणार नाही. म्हणून जर तुम्हाला एखाद्या वेळेला माझा राग येईल, तुम्हाला माझं बरं वाईट काय करता येईल ते करून घ्या. करी सिद्धे देवा करी माझे तुके, करी माझे तुके. करी सिद्धे देवा करी माझे तुके, करी माझे तुके. करी सिद्धे देवा करी माझे तुके, करी माझे तुके. करी सिद्धे देवा करी माझे तुके, करी माझे तुके. परमितासी मुके नमने संता. परमितासी मुके, परमितासी मुके नमने संता. तुम्हाला माझं बरं वाईट काय करता येत असेल ते खुशाल करून घ्या, पण आम्ही बिभीषणाला संत म्हणणार नाही. प्रभू थोडे नरमत झाले. महाराज मला कारण तर कळू द्या, मला कारण तर कळू द्या. तुकोबारा बोलतात, दया द्रव्य राज करणे उमरवला वचरंगमाना विधारे. वचरंगमाना विधारे. दया द्रव्य राज करणे उमरवला वचरंगमाना विधारे. दया राज्य द्रव्य करणे उपार्जना वश दंभ माना इच्छे झाली. त्याला मानाची अपेक्षा होती म्हणून तुमच्याकडे आला ना, आणि परत आणखी राज्य मागून घेतला. शरणाला तुझं बिभीषण रंका राज्य दान मागितले. नाही आम्ही म्हणणार, जा तुला काय त्याला डोक्यावर घेऊन नाचत असेल ते खुशाल जा. देवाने मानल्यानंतर सुद्धा संत बिभीषणाला मानत नाहीत. विभीषण महाराज देव मान्य झाले पण संत मान्य नाही झाले. संत मान्य नाही झाले. आता ऐका, एकच उदाहरण सांगतोय, सेवा पूर्ण करतोय. संत मान्य झाले ज्यांनी संतांनी मानलं. संतांनी मानल्यानंतर सुद्धा संत भारावून नाही गेले. संतांनी मानल्यानंतर सुद्धा संत भारावून नाही गेले, ते लीन झाले. ऐका, ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये एक धरणीकरी अनुष्ठान करतोय. ज्ञान प्राप्तीसाठी ज्ञानोबारांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि जगद्गुरु तुकोबारांकडे त्यांना पाठवलं. ज्ञानोबारांना त्या धरणीकऱ्याला ज्ञान देता आलं नसतं. ज्या ज्ञानोबारांनी रेड्याच्या मस्तकाला हात लावला तर रेडा वेद बोलतो, रेड्या स्पर्श केला तर रेडा वेद बोलतो, भिंतीला आज्ञा केली तर भिंत चालते. तिथे हा ब्राह्मण ज्ञानी झाला नसता, झाला असता. पण ज्ञानोबारायांना आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा मान वाढवायचा होता आणि म्हणून मान त्यांना दिला. वा तुकोबारायांकडे जा. ते ब्राह्मण तुकोबारायांकडे गेले, महाराजांना सर्व काही निवेदन केलं आणि महाराज म्हणतात, ज्ञानोबारायांनी आणि तुम्हाला आणि माझ्याकडे पाठवावं. काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविली धरणी. पण ऐका, माऊलींनी मला एवढा मान द्यावा, तेवढ्या मानाची पात्रता, तेवढा मानकरी मी नाही. पायी वाहन
ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांना मान द्यावा आणि तुकोबरायांनी ज्ञानोबराय समोर लीन बनावं. मोज कामनाई काय पूरक पायी वाहन पायी बरी. रामेश्वर भट्ट जेव्हा ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये अंगाचा 10 झाला म्हणून गडबड लोळत होते, त्यावेळेला ज्ञानोबरायांनी रामेश्वर भट्टांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, रामेश्वरा, आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांची तुझा काही निंदा घडली आहे म्हणून ही बाधा तुला होत आहे. एक काम कर, त्यांना शरण जावट. हे सांगत असताना ज्ञानोबराय बोलतात, ऐका, तुका सर्वश्रेष्ठ. हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा. ज्ञानोबराय संत आहेत. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांना मानावं, पण तुकोबरायांना संतांनी मानल्यानंतर सुद्धा तो मान नावडावा. त्रैलोकीचा मान नावडी. आता धन नावडे, फक्त देवच आवडे. हे का नावडे नाही असता देहावरी. अशा कृष्णाबाईच्या वेळी कैची उरी निळा म्हणे ते देवची झाले. कल्पकल्पांती संकले यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित.